नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, लाडगाववरून, तालुका कोट, जिल्हा अकोला. फिनिक्स कॉमर्स कोचिंग क्लासेस अकोट या कॉमर्सच्या क्लास अंतर्गत आज आपण 12वी या वर्गाचं इंग्लिश मीडियमचं अकाउंटमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट हे चॅप्टर आपण बघणार आहोत. हे 12वीचा जो अकाउंटचा जो सिलेबस आहे त्यामध्ये हे फर्स्ट चॅप्टर आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, आणि यामध्ये विशेषतः प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स किंवा एक्झाम्पल्स याच्यामध्ये येतात. आता यामध्ये काय असतं, याच्यामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट जे आहे तर हे का करावं लागतं तुम्हाला सांगतोय की पार्टनरशिप वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करत असते. मग हे सगळे जे व्यवहार आहेत हे लिहून ठेवले जातात आणि मग फायनान्शियल इयरच्या शेवटी मग यांचे फायनल अकाउंट्स तयार केले जातात. फायनल अकाउंट्स तयार करण्याचं कारण म्हणजे यांना आपले जे काही हिशेब आहेत हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे सबमिट करावे लागत असतात. यांचं इन्कम किती आहे, यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची असेट किती आहे या संदर्भात. तर त्या दृष्टिकोनातून मग पार्टनरशिप फॉर्मला आपलं फायनल अकाउंट मेंटेन करावं लागतं. आता या फायनल अकाउंट मध्ये काय काय येतं, तर या फायनल अकाउंट मध्ये येतं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर बॅलन्स शीट, ह्या 3 गोष्टी येतात. आणि याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट झाल्यानंतर त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झाल्यानंतर मधात काय होतं की एक अकाउंट काही ठिकाणी नवीन केलं जातं. त्याच्यामध्ये पार्टनरशिपचं कॅपिटल अकाउंट म्हणू शकतो किंवा करंट अकाउंट सुद्धा म्हणू शकतो आपण. आता हे कुठे कुठे केले जाते, कुठे कुठे नाही केले जात. जनरली बरेच ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 3 अकाउंट मेंटेन केले जातात. पण आता शिकवणं हे सुटसुटीत झालं पाहिजे, इझी झालं पाहिजे, सोपी झालं पाहिजे. याकरता आपण जेव्हाही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत तर त्याच्यामध्ये एक पार्टनरशिपचं कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट आपण त्याच्यामध्ये ओपन करणार आहोत. ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी आपण हे जे फायनल अकाउंट्स आहेत तर फायनल अकाउंट्स मध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर पार्टनरशिपचं कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट. तर त्यामधला पहिला जो टाइप्स आहे तो आपण बघणार आहोत, त्याला म्हटलं जाणार आहे ट्रेडिंग अकाउंट. मग आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट, आता हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे तर आता मी तुम्हाला थोडीशी त्याच्या संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो आहे. आता इथे पर्टिक्युलर अमाउंट, आणि हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे याच्या डोक्यावरती इकडे डेबिट आणि इकडे क्रेडिट असं लिहिले जाते. आता हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे या ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय असतं, तर याच्यामध्ये जी डेबिट साइड आहे या डेबिट साइडला डायरेक्ट
एक्सपेन्सेस असतात. काय असतात? डायरेक्ट एक्सपेन्सेस या डेबिट साईडला. आणि या क्रेडिट साईडला काय असतं? त्याच्यामध्ये डायरेक्ट इन्कम्स असतात. मी परत सांगतोय तुम्हाला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात आणि क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम्स असतात. आता याच्यामध्ये जे ट्रेडिंग अकाउंट आहे, तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये सगळ्यात अगोदर जर तुम्हाला सांगायचं झालं तर याच्यामध्ये काय येतं मी तुम्हाला सांगतो आहे. याच्यामध्ये येणार आहे ओपनिंग स्टॉक. काय येणार आहे याच्यामध्ये? ओपनिंग स्टॉक येणार आहे. आता याच्यामध्ये इथे ओपनिंग स्टॉक असतो. आता या ओपनिंग स्टॉक मध्ये काय येणार आहे, तर तुम्हाला सांगतोय की वर्षाच्या सुरुवातीला जो काही शिल्लक माल आपल्याकडे असतो तो आपण याच्यामध्ये घेत असतो, त्याला म्हटलं जाते ओपनिंग स्टॉक. आता तुम्हाला मी बोर्डवरती हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे आपण थोडंसं मोठं करूया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी पद सांगतो आहे. याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड हे आर्थिक वर्षाला संपणाऱ्या वर्षाकरिता असतं. आता याच्यामध्ये हे स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला सांगत आहे. हे काय सांगत आहे? तुम्हाला स्ट्रक्चर सांगत आहे. याच्या डोक्यावरती इथं डेबिट लिहायचं. हे डेबिट साइड आहे आणि हे क्रेडिट साइड आहे. आणि इकडे आपण काय लिहितो? डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि इकडे काय लिहितो आपण? डायरेक्ट इन्कम. आता याच्यामध्ये लिहायचं पर्टिक्युलर अमाउंट, असं याच्यामध्ये लिहून घ्यायचं. ट्रेडिंग अकाउंट करता आपण फॉर द इयर एंडेड म्हणजे आर्थिक वर्षाला संपणाऱ्या वर्षाकरता किंवा वर्षाला संपणाऱ्या वर्षाकरता. आता याच्यामध्ये डेबिट साइड आणि क्रेडिट साइड अशा दोन साइड असतात. डेबिट साइडला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवत आहे आणि क्रेडिट साइडला डायरेक्ट इन्कम आपण त्याच्यामध्ये इंडिकेट करत आहे. इथे पर्टिक्युलर अमाऊंट. आता याच्यामध्ये ज्या आपण अमाऊंट दर्शवणार आहे त्या क्रॉसच्या साइनच्या माध्यमातून दर्शवणार आहे, कारण हे स्ट्रक्चर आहे. आता याच्यामध्ये लिहायचं, याच्यामध्ये काय काय असते? टू ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? ओपनिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आपल्या बिझनेस मध्ये जो शिल्लक माल असतो, स्टॉक असतो, त्याला काय म्हटलं जाते? ओपनिंग स्टॉक. आणि तो ट्रेडिंग अकाउंट मध्ये सगळ्यात आधी डेबिट साइडला तो लिहित असतात. त्यानंतर टू परचेस. आता परचेस म्हणजे काय? खरेदी. कारण बिझनेस म्हटलं की काही वस्तूंची खरेदी आपल्याला करावी लागत असते. जे काही परचेस केली असेल तर ते अशी दाखवायची असते आणि याची जी अमाऊंट आहे परचेसची तर ही आतमध्ये दर्शवायची आहे. अमाऊंटच्या कॉलम मध्ये आपल्याला दर्शवायची नाही. त्यानंतर आता
परचेस केलेला जो काही स्टॉक असतो किंवा माल असतो हा कधी कधी खराब सुद्धा निघू शकतो, त्याच्यामुळे तो वापस सुद्धा केला जातो किंवा रिटर्न केला जातो. त्यामुळे इथे रिटर्न आउटवर्ड सुद्धा याच्यामध्ये येतं. रिटर्न आउटवर्ड याला परचेस रिटर्न सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि हे इथे दर्शवले जाते आणि हे परचेसच्या अमाऊंट मधून मायनस होणार आहे. जे आपण परचेसिंग करतो, जी खरेदी करतो, ते खरेदी केलेला माल कधी कधी खराब सुद्धा निघू शकतो, त्याच्यामुळे तो वापस दिला जात असतो. त्याच्यामुळे जो वापस देणारा जो माल आहे किंवा स्टॉक आहे तो त्या परचेस मधून काय केला जातो, मायनस केला जातो. उरलेली जी अमाऊंट आहे ती आपल्याला अशी बाहेर दर्शवायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये येणार आहे टू कॅरेज इनवर्ड. टू कॅरेज इनवर्ड. आता कॅरेज इनवर्डची अमाऊंट इथे दर्शवायची. आता कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, तर कॅरेज इनवर्ड म्हणजे आगत वाहन व्यय असं त्याला मराठीत म्हटलं जाते. पण त्याचा नेमका अर्थ काय होतो की खरेदीवरील वाहन खर्च असं आपण त्याला म्हणू शकतो. जेव्हा आपल्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप फर्म मध्ये काही माल जेव्हा खरेदी करण्यात येतो तर तेव्हा तो बिझनेसमध्ये आणण्यासाठी, बिझनेस ज्या ठिकाणी आहे तिथे आणण्यासाठी काही वाहनावर सुद्धा खर्च करावा लागतो, त्याला म्हटलं जाते कॅरेज इनवर्ड. आणि तो इथे डेबिट साइडला इथे दर्शविला जातो. त्यानंतर टू फ्राईट. आता याच्यामध्ये येतं टू फ्राईट. आता फ्राईट मीन्स काय, तर याच्यामध्ये फ्राईट मीन्स आपण म्हणतोय की माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च, याचा सुद्धा अर्थ थोड्याफार प्रमाणात तोच होतो. फ्राईट म्हणजे जो माल आहे किंवा स्टॉक आहे एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असेल तर त्यासाठी नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च, तर तो सुद्धा इथे येणार आहे. हा माल नेण्यासाठी काय सांगत आहे मी, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर माल न्यायचा असेल तर त्यासाठी येणारा खर्च. कॅरेज इनवर्ड म्हणजे माल खरेदी केला असेल आणि तो जो बिझनेस मध्ये आणायचा असेल तर त्यासाठी जो वाहतूक खर्च केला तो खर्च, त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. या दोन्ही शब्दामध्ये थोडासा फरक आहे. त्यानंतर इथे कस्टम ड्युटी. टू कस्टम ड्युटी. आता कस्टम ड्युटी इथे लिहायची तुम्हाला. आता कस्टम ड्युटी म्हणजे काय, तर तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये आपण समजा दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये काही माल आणायचा असेल, स्टॉक आणायचा असेल, किंवा दुसऱ्या देशातून आपल्या देशात काही स्टॉक आणायचा असेल, माल आणायचा असेल, तर त्याला कस्टम ड्युटी लागते. त्याला काय म्हणतोय आपण की तो एक प्रकारचा शुल्क असतो, एक प्रकारचा कर असतो. तर हा जो कस्टम ड्युटी आहे हा सुद्धा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला तुम्हाला लिहावायचा असतो, कारण काय हे सगळे डायरेक्ट स्वरूपाचे एक्सपेन्सेस आहेत. त्यानंतर आहे टू डॉक चार्जेस. टू DOCK डॉक चार्जेस. डॉक चार्जेस आहेत. आता हे सुद्धा इथे लिहून घ्यायचे. आता डॉक चार्जेस मीन्स काय, तर तुम्हाला सांगतो की जे बंदर असतात, बंदरांमध्ये, बंदर म्हणजे समुद्राच्या काठावरती जे काही मोठमोठ्या प्रकारची बंदर असतात जिथे जहाजाने माल ने आण केला जातो, अशा प्रकारचं जे ठिकाण आहे त्याला आपण काय म्हणतो, बंदर असं म्हणत असतो. तर अशा या बंदरावरती जहाजामध्ये माल टाकणे, त्यानंतर त्यातून माल काढणे, याकरता सुद्धा बराचसा खर्च करावा लागतो, त्याला म्हटलं जाते डॉक चार्जेस. हा सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे हे थोडस मोडून घेतोय कारण आपल्याला जागा कमी पडते.
त्यानंतर याच्या व्यतिरिक्त एक टू वेजेस प्रोडक्टिव्ह हे सुद्धा पद येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आता याला काय म्हटलं जाते, प्रोडक्टिव्ह म्हणजे काय? प्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादनाशी रिलेटेड, प्रोडक्शनशी रिलेटेड. कारण प्रोडक्शन करण्यासाठी काही लोक कामाला लावावे लागतात, काही वर्कर्स कामावर लावावे लागतात, तर त्यांना जी काही मजुरी दिली जाते त्याला म्हटलं जाते वेजेस प्रोडक्टिव्ह, म्हणजे उत्पादन कार्याशी रिलेटेड असलेलं मजुरी किंवा वेजेस. आता याच्यामध्ये हा सुद्धा जो खर्च आहे, एक्सपेन्सेस, हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा लागतो. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग वेजेस आहे टू आता याला जे प्रोडक्टिव्ह हे जे वेजेस आहे, तर याच्यासोबतच याला दुसरा शब्द आपण काय वापरू शकतो, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? उत्पादन करणे. तर उत्पादनाशी रिलेटेड असलेली मजुरी असा त्याला आपण शब्द वापरू शकतो. त्यानंतर एक दुसरं पद येणार आहे, त्याच्या याला अधिक ऑर मध्ये आपण लिहू शकतो मॅन्युफॅक्चरिंग वेजेस झालं. त्यानंतर नंतरचं पद येणार आहे टू वेजेस अँड सॅलरीज, वेजेस अँड सॅलरी. आता वेजेस अँड सॅलरी जर आलं तर काय करणार, वेजेस अँड सॅलरी असं पद असलं तर ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं असते. पण कधी कधी सॅलरीज अँड वेजेस असू शकते ट्रायल बॅलन्स मध्ये. मग ट्रायल बॅलन्स मधलं सॅलरीज अँड वेजेस असं जर पद असलं तर ते आपण कुठे घेणार आहे, तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेऊ. पण ट्रायल बॅलन्स मध्ये जर वेजेस अँड सॅलरीज असलं तर ते मात्र ट्रेडिंग अकाउंटच्या तुम्हाला डेबिट साईडला घ्यावं लागेल. त्यानंतर पुढे सांगतो आहे सॅलरीज म्हणजे काय, सॅलरीज म्हणजे वेतन, पगार. वेजेस म्हणजे मजुरी. त्यानंतर टू इम्पोर्ट ड्युटी. आता याच्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी म्हणजे काय, की आयात शुल्क असं आपण त्याला म्हणू शकतो. कारण विदेशामधून कधी कधी आपण काय करतो, माल आयात करतो आणि त्याच्यावर जो कर आकारला जातो त्याला काय म्हटलं जाते, इम्पोर्ट ड्युटी असं त्याला म्हटलं जाते. त्यानंतर याच्यामध्ये येणार आहेत टू कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, त्यानंतर वॉटर अँड ग्रीस. आता हे जे पद मी तुम्हाला सांगत आहे याच्यामध्ये हे इथून टू कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर अँड ग्रीस. तर हे सगळे मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड आहेत. उत्पादनासाठी याचं काम पडते. उत्पादनासाठी कधी कधी कोल म्हणजे कोळसा जो आहे तो कोळशाचा सुद्धा आपल्याला इथे उपयोग करावा लागतो. मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी कोळसा लागतो बरेचदा आपल्याला. त्यानंतर हे COKE कोक आहे, तर याला काय म्हणू शकतो आपण, एक उच्च कार्बनयुक्त इंधन आहे ते. हे जे आहे COKE हे एक उच्च कार्बनयुक्त इंधन आहे. त्यानंतर हा गॅस आपल्याला लागत असते. याला मोटिव्ह पॉवर असं म्हटलं जाते. मोटिव्ह पॉवर मीन्स काय, प्रेरक शक्ती
असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये वीज वगैरे सुद्धा म्हणू शकतो, इलेक्ट्रिसिटी म्हणू शकतो अतिशय साध्या भाषेमध्ये. तर ते आपल्याला लागणार आहे म्हणजे मोठी पॉवर. त्यानंतर ऑइल, कधी कधी तेलाची आवश्यकता भासते मॅन्युफॅक्चरिंग करत असताना. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरीजचे पार्ट्स वगैरे राहतात तर त्याला ऑइलिंग केले जाते, तेल दिले जाते. त्यानंतर वॉटर, मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. पाण्याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, त्यामुळे वॉटर सुद्धा आपल्याला लागेल. आणि त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आणि मशिनरीज असतात त्याला ग्रीसिंग सुद्धा करावं लागते, तर ग्रीस सुद्धा त्याच्यामध्ये येईल. म्हणजे इथे कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर आणि ग्रीस. तर याच्याशी रिलेटेड जो काही खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इथे दर्शवलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे थोडंसं पुसून घेतोय कारण आपल्या जागा कमी पडते. बाकीचे पद मी तुम्हाला समजावून सांगतो की कुठल्या कुठल्या प्रकारचे पद हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येत आहेत. आज आपण शिकत आहे ट्रेडिंग अकाउंट. कुठलं ट्रेडिंग अकाउंट शिकतोय आपण? तर पार्टनरशिप फॉर्म जी आहे, तर पार्टनरशिप फॉर्म मध्ये जे फायनल अकाउंट आहे तर त्याचा ट्रेडिंग अकाउंट आपण शिकतो आहे. त्याच्यानंतर अधिक कुठले कुठले पद त्याच्यामध्ये येतात? तर त्याच्यामध्ये येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू रॉयल्टी, टू रॉयल्टी ऑन परचेस, रॉयल्टी ऑन परचेस, किंवा त्याच्यामध्ये त्याला म्हणू शकतो आपण प्रोडक्शन. याच्याशी रिलेटेड ही जी अमाऊंट आहे ही इथे आपण दर्शवत आहे याच्यामध्ये रॉयल्टी ऑन परचेस किंवा प्रोडक्शन, तर उत्पादनावर काही रॉयल्टी किंवा खरेदीवरची काही रॉयल्टी आपल्याला द्यावी लागत असते. विटांचे पजाई वगैरे असतील तर आपण कधी कधी त्याच्यासाठी रेती वगैरे आणतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी रॉयल्टीज असतात. प्रोडक्शनसाठी आपल्याला काही रेती लागत असेल, माती वगैरे लागत असेल तर आपण ज्या ठिकाणाहून आणतो तर तिथे त्याची रॉयल्टी द्यावी लागत असते, म्हणजे त्याचा तो कर भरावा लागत असतो. तर त्याला त्याच्याशी रिलेटेड जो काही खर्च आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येणार आहे. त्याला म्हटलं ते रॉयल्टी ऑन परचेस ऑब्लिक प्रोडक्शन. त्यानंतर टू प्रायमरी पॅकिंग चार्जेस सुद्धा येतील याच्यामध्ये. टू प्रायमरी पॅकिंग चार्जेस, याच्यामध्ये येणार आहेत. हे सुद्धा इथे लिहून घ्यायचे आहेत आपण. तर याच्यामध्ये जो काही माल आहे तुम्ही तयार केला असेल, स्टॉक तयार केला असेल आणि सेलिंग करायचा असेल तर सेलिंग करण्याच्या अगोदर तो स्टॉक तुम्हाला काय करावा लागतो? तो पॅक करावा लागत असतो. तो प्रायमरी जो काही पॅकिंगचा जो काही खर्च येत असेल, चार्जेस येत असतील तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला प्रायमरी पॅकिंग चार्जेस या नावानं इथे दर्शवण्यात येणार आहेत. त्यानंतर अधिक इथं फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, टू फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, हे सुद्धा पद याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येणार आहे. आता याच्यामध्ये काय येतं की फॅक्टरीमध्ये आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते, लाईट्स वगैरे, तर त्याचं सुद्धा बिलिंग वगैरे येतं. लाईट वगैरे आपण जास्त लावलेत तर. त्यानंतर हिटिंग, उष्णता, कधी कधी कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी मॅन्युफॅक्चरिंग करत असताना उष्णता सुद्धा द्यावी लागत असते, त्याचा सुद्धा खर्च याच्यामध्ये येतो आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर हे मोडून घेतोय आणि इथे ते पद बसत नाही आहेत, जागा कमी पडते आपल्याला. अकाउंट्स म्हटलं की मोठे मोठे स्ट्रक्चर्स असतात, बोर्डवर सुद्धा जागा कमी पडते. तर त्यानंतर त्याच्या पुढचं पद येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू फॅक्टरी रेंट अँड रेट्स, टू फॅक्टरी
rent and rates हे सुद्धा एक पद याच्यामध्ये येणार आहे. याची अमाऊंट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या इथे डेबिट साइडला दर्शवत आहे. त्यानंतर आता याला काय म्हटलं जाते, म्हणजे कारखान्याचं भाडं, फॅक्टरीचं रेंट म्हणजे भाडं आणि रेट्स म्हणजे काय, दर आहेत. तर अशा स्वरूपाचे जे पद आहे हे सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण दर्शवणार आहे. त्यानंतर टू फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी इन्शुरन्स. आता फॅक्टरी इन्शुरन्स कारण काय आहे, आपण जो कारखाना असतो आपला, कारखान्याचा आपल्याला काय करावं लागते, विमा काढून ठेवावा लागतो. कारण मॅन्युफॅक्चरिंग करत असताना जर अचानक काही आग वगैरे लागली किंवा काही माल चोरीला गेला तर प्रॉब्लेम होतो. म्हणून काही फॅक्टरीचा जो विमा काढून ठेवला तर काय होते की हे जे काही नुकसान होते आगीमुळे होत असेल किंवा इतर चोरीमुळे होत असेल तर ते थोडंसं भरून निघते. त्यासाठी फॅक्टरीचा जो इन्शुरन्स आहे हा काढण्यात येतो. आणि विशेषतः जर फॅक्टरीला आग लागून माल जळू नये याकरता फॅक्टरीचा इन्शुरन्स काढण्यात येत असतो. त्यानंतर टू वर्क्स मॅनेजर सॅलरी, त्याच्यानंतर याच्यामध्ये अधिक एक पद येणार आहे, वर्क्स मॅनेजर, वर्क्स मॅनेजर सॅलरी. आता याच्यामध्ये कारखान्याचा जो व्यवस्थापक असतो तो सुद्धा फुकटात काम करणार नाही, तर त्याला सुद्धा त्याचा पगार दिला जातो, त्याची सॅलरी दिली जात असते, तर तो सुद्धा डायरेक्ट स्वरूपाचा एक्सपेन्स आहे. तर अशा प्रकारचे हे एवढे जे पद आहेत हे आपल्याला इथे दर्शवावे लागतील. आता हे जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण जे पद दर्शवत आहे ते कुठल्या स्वरूपाचे आहेत, सगळ्या प्रकारचे पद किंवा जे एक्सपेन्सेस आपण दर्शवलेले आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, जे तुम्हाला मी आतापर्यंत सांगत आलेलं आहे ते डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. कुठले आहेत तर डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि मग इथे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला सर्वात शेवटी आता याच्यामध्ये काय आहे, हे सध्या आपण डेबिट साइडची काही पदं दर्शवलेली आहेत. त्यानंतर क्रेडिट साइडची पदं तुम्हाला मी सांगतोय अगोदर. त्यानंतर याच्यामध्ये आता क्रेडिट साइडला काय येणार आहे, इथे डायरेक्ट इन्कम्स येणार आहेत. आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला डायरेक्ट इन्कम्स येतील, तर त्याच्यामध्ये उत्पन्नाचं सर्वात मोठं साधन कुठलं असते तर सेलिंग असते. तर इथे सगळ्यात मोठं जे पद आहे उत्पन्नाचं तर ते आहे सेल. कारण सेल केल्यामुळे पैसे येतात, इन्कम वाढते. तर सेल हे क्रेडिट साइडला दर्शवण्यात येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या. तर हे आतमध्ये दर्शवायचं पद, अमाऊंटच्या कॉलम मध्ये याची जे अमाऊंट आहे हे दर्शवायची नाही. आणि त्यानंतर मायनस. आता कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ठिकाणी आपण तो माल सेल करतो, पण तो सेल केल्यानंतर त्याला असं वाटतं याच्यातला काही माल खराब आहे, खराब मिळाला आपल्याला, तो काय करतो आपल्याला वापस आणून देतो. म्हणजे आपला सेल केलेला जो माल आहे काय येतो, रिटर्न येतो किंवा वापस येतो. तर त्याला काय म्हटलं जाते, सेल रिटर्न. त्याला म्हटलं जाते सेल रिटर्न किंवा त्याला दुसरा शब्द आहे रिटर्न इनवर्ड असं त्याला म्हटलं जाते. तर तो काय करायचा, इथं मायनस करायचा असतो. तर याला म्हटलं जाते रिटर्न इनवर्ड हा एक शब्द आहे, किंवा याला सेल रिटर्न असं सुद्धा म्हटलं जाणार आहे. आणि जी अमाऊंट आहे या सेल मधून ही सेल रिटर्न म्हणजे रिटर्न इनवर्ड ही जी अमाऊंट आहे मायनस होणार आहे. कारण सेल केलेला जो माल आहे सेलिंगमुळे पैसे येतात, परंतु जर सेल केलेला माल जर वापस येत असेल तर त्याचे तेवढे पैसे आपल्याला वापस द्यावे लागतात. म्हणजे सेलिंग मधून तेवढे पैसे आपल्याला मायनस करावे लागतात. तर उरलेली जी अमाऊंट आहे ही इथं बाहेर जाईल. त्यानंतर इथे दुसरं पद येणार आहे बाय गुड्स लॉस्ट बाय फायर. इथे आता याचा अर्थ काय होतो की आगीमुळे माल जळाला, आग लागून काय होतो की कधी कधी माल जळतो. तर आगीमुळे जर माल जळत असेल
त्याचं नुकसान होत असेल मालाचं किंवा गुड्सचं, तर ते आपल्याला या साईडला लिहावं लागत असते. आता याच्यामध्ये अधिक एक दुसरं पद आहे याच्यामध्ये, बाय गुड्स लॉस्ट बाय थीफ्ट. आता हे सुद्धा म्हणजे चोरीमुळे मालाचं नुकसान झालं असेल तर हे सुद्धा पद याच्यामध्ये लिहिलं जाते. त्याच्यानंतर आता हे आगीमुळे मालाचं नुकसान झालं, त्यानंतर चोरीमुळे मालाचं नुकसान झालं, हे इथे का लिहिलं? कारण याचा कुठेतरी इन्शुरन्स काढलेला असतो. इन्शुरन्स कंपनीकडून याचे आपल्याला काय मिळतील? पैसे मिळणार आहेत. पैसे मिळतील. नुकसान झालं पण किती रुपयाचं झालं ते फक्त अमाऊंट इथे दर्शवलेली आहे. आणि हे जे पैसे आहेत, कारण याचा इन्शुरन्स काढलेला असतो आपण, आणि त्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडून याचे आपल्याला पैसे मिळतात. त्यामुळे आपण हे जे पद आहेत हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण इथे टाकलेले आहेत. त्यानंतर बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड as free samples. आता मोफत म्हणून, नमुना म्हणून मोफत वितरण केलं असेल, नमुना म्हणून इथं मोफत वितरण आपण काही करत असतो, तर ते सुद्धा इथे येणार आहेत. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. तर हे सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपणास इथं दर्शवायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये फ्री सॅम्पल्स का दिले जातात? फ्री सॅम्पल्स देण्याचं कारण काय असते? कारण आपली विक्री, सेलिंग वाढावी यासाठी काही फ्री सॅम्पल्स दिले जातात. त्यांना सांगितलं जाते की आधी तुम्ही एखादी ही जी गोष्ट आहे ते तुम्ही यूज करून बघा, तुम्हाला जर चांगलं वाटलं तर नंतर मग तुम्ही आमचा जो स्टॉक आहे, आमचा माल जो आहे, तुम्ही परचेसिंग करू शकता. त्यासाठी फ्री सॅम्पल्स दिले जातात बरेचदा मालाचे. त्यानंतर बाय गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंट. बाय गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंट. आता ऍक्सिडेंट मध्ये काही माल जो आहे, ऍक्सिडेंटमुळे माल जो आहे हा काय झाला, नाहीसा झाला किंवा त्याचं नुकसान झालं बऱ्याच मालाचं, तर ते सुद्धा इथे दर्शवलं जाते. कारण इथे अपघातामुळे अपघात विमा सुद्धा आपण काढत असतो, तर तेवढ्या रकमेचं जेवढं नुकसान झालं त्याचे पैसे इथे मिळतील. त्यामुळे हे जे पद आहे हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण इथे दर्शवत आहे. त्यानंतर बाय गुड्स विड्रॉल. बाय पार्टनर. हे जे पद आहे, काही जे भागीदार असतात, पार्टनर्स असतात, ते काय करतात, आपल्याच बिझनेस मधून कधी कधी जो स्टॉक आहे तर तो त्याचे ड्रॉइंग करतात, म्हणजे त्याचा तो घेतात स्वतःच्या यूज साठी. तर असं जर एखादं पद असेल की पार्टनर्स कडून मालाचा विड्रॉल केलेला असेल, म्हणजे माल घेतलेला असेल त्यानं स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता, खाजगी कामाकरता, तर ते जे पद आहे तर ते सुद्धा इथे येणार आहे. कोणत्या नावानं? बाय गुड्स विड्रॉल बाय पार्टनर्स. तर ते सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या इथे क्रेडिट साईडला इथे दर्शवलं जाते. त्यानंतर एक शेवटचं पद असते क्लोजिंग स्टॉक. आता इथे बाय क्लोजिंग स्टॉक
हा क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय की वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेला माल असं आपण त्याला म्हणतोय. वर्षाच्या शेवटी मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर सगळ्या स्टॉक वरती प्रोसेस झाल्यानंतर जर काही जो स्टॉक आहे जो शिल्लक राहत असेल वर्षाच्या शेवटी त्याला म्हटलं जाते क्लोजिंग स्टॉक. आणि हा क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या नेहमी हा इथे खालच्या साईडला असतो, शेवटी असतो आणि विशेषतः म्हणजे क्रेडिट साईडला असतो. तर हे जे सगळे जे पद आहे तर हे कोणते पद आहेत, हे डायरेक्ट इन्कम असणारे हे जे पद आहेत. तर हे सगळे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दर्शवावे लागतात. आता हे सगळं झाल्यानंतर काय काय आहे तुम्हाला सांगतो आहे मी. आता याच्यामध्ये मग आता आपण डेबिट साईडला काय दाखवली की डायरेक्ट स्वरूपाचे एक्सपेन्सेस, डेबिट साईडला डायरेक्ट स्वरूपाचे एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला काय दर्शवले, डायरेक्ट स्वरूपाचे इन्कम आपण दर्शवलेले आहेत. मग आता काय करायचं की हे सगळे याच्यामध्ये पद टाकले, काही डेबिट साईडला टाकले, काही क्रेडिट साईडला टाकले आणि त्याच्यानंतर मग रफ मध्ये आपण काय करायचं की या दोन पैकी कोणती साईड मोठी येते हे आधी चेक करायचं. त्याची कॅल्क्युलेशन करून बघायची कोणती साईड मोठी येते, त्याचं जजमेंट घ्यायचं. आणि मग तुम्हाला असं वाटत असेल की याची क्रेडिट साईड मोठी येते, कुठली, ही क्रेडिट साईड मोठी येते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला वाटत असेल की क्रेडिट साईड मोठी येते आणि ही लहान येते, तर मग काय करायचं की याला अशा पद्धतीने क्लोज करून घ्यायचं आहे. जर ही साईड मोठी वाटत असेल तुम्हाला, याची अमाऊंट जास्त येत असेल तर इथे ही जी अमाऊंट येते हीच अमाऊंट तुम्हाला इथे लिहून घ्यावी लागेल. इथे लिहून घेतली आणि ही जी याच्यामधली जी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जी अमाऊंट येते ही लहान येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय की मग आता ही जी अमाऊंट आहे जी इथे आली होती हीच इथे लिहून घ्यायची आणि या अमाऊंट मधून ही जी अमाऊंट आहे हे मायनस करून टाकायची. मग इथे काय तो फरक येतोय जो येत असेल तो हा इथे हा फरक येईल याच्यामधला. आणि मग तो जो फरक आहे त्या फरकाला काय करायचं, नाव द्यायचं. काय नाव द्यायचं, टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. आणि तो काय करायचा, त्याच्या पुढे लिहायचा C/D म्हणजे कॅरीड डाऊन, म्हणजे हा पुढे नेत आहे आपण. कुठे नेता पुढे आपण, हा नेणार आहे आपण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. कुठे नेणार आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण त्याला घेऊन जाणार आहोत. आता याच्यामध्ये मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला घेऊन जाणार आपण, याला घेऊन जाणार आहे आपण क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या या ग्रॉस प्रॉफिटला. आता याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला अगोदर, हे जी काही ट्रेडिंग अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंटची जर क्रेडिट साईड मोठी वाटत असेल तुम्हाला तर इथे याची टोटल करून घ्यायची आणि ही जी टोटल असते हीच टोटल तुम्हाला इकडे डेबिट साईडला इथे आणावी लागेल, याला क्लोज करून घ्यावे लागेल. आणि या टोटल मधून मग आता हे जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ज्या ज्या अमाऊंट होत्या त्याची टोटल करून या टोटल मधून तुम्हाला ते मायनस करावे लागेल. कारण ही जी आतमधले जे पद आहेत अमाऊंटचे हे लहान आहेत, म्हणजे याची टोटल कमी आली आणि ही खालची टोटल ही जास्त आहे कारण ही तिकडली आलेली आहे. मग या टोटल मधून हे वरचे जे पद आहेत हे सगळे काय होतात, त्याची ऍडिशन कमी असल्यामुळे ते मायनस होते. मग याच्यातला जो फरक येतो त्या फरकाला काय म्हटलं जाते, तो ग्रॉस प्रॉफिट. आणि हा ग्रॉस प्रॉफिट कुठे नेतात पुढे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो घेऊन जाणार असतो. मग आता हे झालं, हे याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये क्रेडिट साईड मोठी होती. पण कधी कधी काय होणार आहे, कधी कधी मग डेबिट साईड मोठी असू शकते. मग आता डेबिट साईड जर मोठी असली तर काय करणार मग आपण, आता कधी कधी काय होते की डेबिट साईड मोठी येऊ शकते. सगळ्यात अगोदर आपण तेच तुम्हाला सांगितलं की दोन्ही साईडच्या काय करायच्या, टोटल करायच्या आणि कोणती साईड मोठी येते हे आधी चेक करायचं रॉक मध्ये. आणि मग तुम्हाला वाटत असेल की याची क्रेडिट साईड लहान येते आणि डेबिट साईड ही मोठी येते, तर मग काय करायचं, जी मोठी येत असेल तिला अगोदर क्लोज करून घ्यायचं. मग आता डेबिट साईड तुम्हाला असं वाटतं की मोठी येते, मग हिला काय करायचं, या सगळीची टोटल इथे लिहून ठेवायची आणि त्यानंतर मग हीच टोटल इकडे घेऊन जायची इथे ट्रेडिंग अकाउंटला. इथे ही अमाऊंट लिहून घ्यायची, ही इकडलीच डेबिटचीच अमाऊंट आपण इथे लिहिली. आणि मग क्रेडिट साईडचे जे काही पद होते
इथे अमाऊंटच्या कॉलम मध्ये त्याची सगळ्यांची टोटल करून घ्यायची. आता हे क्रेडिट साईडची टोटल जी आहे तर ही टोटल जी आहे याच्यापेक्षा लहान येते, म्हणजे ही टोटल कुठून आणली आपण, हे डेबिट साईडचीच आहे, हे इथे आपण लिहून घेतली होती. तर याच्यापेक्षा ही क्रेडिट साईडची टोटल ही लहान आहे, मग त्यामुळे ही सगळी टोटल जी आहे तर या टोटल मधून मायनस करायची, म्हणजे इथे फरक येतो, इथे डिफरन्स येतो. हा जो डिफरन्स आहे या डिफरन्सला काय म्हणायचं, या डिफरन्सला म्हणायचं टू ग्रॉस लॉस, सॉरी बाय ग्रॉस लॉस. आणि हा कुठे न्यायचा, हा न्यायचा आपल्याला, हा फरक कुठे न्यायचा आपण, हा जो फरक आला आहे या अमाऊंट मधून हे क्रेडिट साईडची पद वजा केल्यानंतर, मायनस केल्यानंतर हा डिफरन्स आला आहे, या डिफरन्सला काय म्हणत आहे, बाय ग्रॉस लॉस. आणि हा ग्रॉस लॉस हा कॅरीड डाऊन, म्हणजे आपण पुढे नेत आहे, कुठे नेत आहे तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या त्याला डेबिट साईडला घेऊन जातोय. कुठे घेऊन जातोय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण त्याला घेऊन जातो आहे. तर अशा पद्धतीनं हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, हे ट्रेडिंग अकाउंट आपल्याला अतिशय सोपं करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परत एकदा मी तुम्हाला रिव्हिजन करून देतो आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये हे ट्रेडिंग अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंड डेट, म्हणजे आर्थिक वर्षाला संपणाऱ्या वर्षाकरिता असं त्याला म्हणत असतो आपण. आणि इथे तारीख दर्शवत असतो आपण, जी तारीख असेल तिथे. इथे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट इकडल्या साईडला इथे डेबिट साईड याला समजायचं, इकडल्या साईडला क्रेडिट साईड समजायचं. इथे डेबिट म्हणजे नावे आणि क्रेडिट म्हणजे जमा. तर इथे डेबिट साईडला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण दर्शवतो, आणि इथे क्रेडिट साईडला, ही जी क्रेडिट साईड आहे या क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम आपण दर्शवत असतो. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग साईडच्या डेबिट साईडला कुठल्या कुठल्या प्रकारची पद दर्शवलेली असतात मी तुम्हाला एकदा ओरली तुम्हाला सांगतोय. तर त्याच्यामध्ये डेबिट साईडला सगळ्यात पहिलं पद असते टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर असते परचेस. त्यानंतर त्या परचेस मधून काय करायचं की परचेस रिटर्न जर असेल तर ते मायनस करून टाकायची आतमध्येच, आणि उरलेली जी अमाऊंट आहे ते आपण अमाऊंटच्या कॉलम मध्ये आपण घेऊन जात असतो. म्हणजे परचेस मधून परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड हे मायनस होत असते. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येते टू कॅरेज इनवर्ड हे एक पद असतं, तर ते सुद्धा असलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दर्शवायचं. त्यानंतर फ्राईट असते, तर फ्राईट असेल तर ते सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दर्शवायचं. त्यानंतर डॉक चार्जेस असतात, कधी कधी कस्टम ड्युटी असते. त्यानंतर वेजेस प्रोडक्टिव्ह नावानं पद असते किंवा मॅन्युफॅक्चरिंग वेजेस असते, तर ही जरी पद असले तरी ट्रेडिंग अकाउंटच्या ते डेबिटला दर्शवायचे. त्यानंतर वेजेस अँड सॅलरीज अशा स्वरूपाचं जो पद असलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ते दर्शवायचं. पण सॅलरीज आणि वेजेस असलं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते घेऊन जायचं. सॉरी, जर सॅलरीज अँड वेजेस हे जर पद असलं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दर्शवायचं, क्रेडिटला नाही. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी आहे. आता हे जे इम्पोर्ट ड्युटी आहे तर हे कधी कधी पद तुम्हाला मिळेल, असं जर पद असलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ते दर्शवायचं. त्यानंतर कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर अँड ग्रीस अशा स्वरूपाची काही पद असतात, तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही दर्शवायचे आहेत. त्यानंतर रॉयल्टी ऑन परचेस असेल किंवा प्रोडक्शन असेल तर त्या पदाला सुद्धा तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवा. त्यानंतर प्रायमरी पॅकिंग चार्जेस आहेत, पॅकिंग चार्जेस असले तर ते सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग आहे, तर अशा स्वरूपाचे पद असले तर ते सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला दर्शवायचे आहेत. त्यानंतर फॅक्टरी रेंट अँड रेट्स असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दर्शवायचं. फॅक्टरी इन्शुरन्स असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दर्शवायचं. त्यानंतर वर्क्स मॅनेजर सॅलरी असेल ते सुद्धा तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला तुम्ही दर्शवायचं आहे. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला कुठले पद दर्शवायचे तर सगळ्यात वर पहिल्या ओळीवरती बाय सेल म्हणजे विक्रीचं पद दर्शवायचं आहे तुम्हाला, सेलिंगचं. त्यातून रिटर्न इनवर्ड हे मायनस करायचे आहे, किंवा सेल रिटर्न असेल तर ते तुम्हाला मायनस करायचे आहे. उरलेली जी अमाऊंट आहे ती तुम्हाला बायच्या कॉलम मध्ये अमाऊंटच्या जाऊ द्यायची आहे. त्यानंतर बाय गुड्स लॉस्ट बाय फायर असेल, बाय गुड्स लॉस्ट बाय थिफ्ट असेल तर हे दोन्ही पद ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला दर्शवायचे आहे. त्यानंतर बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल्स
तर मोफत नमुना म्हणून काही मालाचं वितरण केलेलं असेल तर ते बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स नावाचं जे पद आहे हे ट्रेडिंग अकाउंटच्या तुम्हाला क्रेडिट साईडला दर्शवायचं आहे. त्यानंतर बाय गुड्स लॉस इन ऍक्सिडेंट, तर हे जे पद असेल ऍक्सिडेंटमुळे मालाचं नुकसान होत असेल अशा स्वरूपाचं पद जे आहे हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला दर्शवायचं आहे. बाय गुड्स विड्रॉल बाय पार्टनर्स, हे जे पद आहे हे पद सुद्धा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दर्शवायचं आहे. त्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक, हा वर्षाच्या शेवटीचा शिल्लक माल असतो, तर हा सुद्धा क्लोजिंग स्टॉक जो आहे हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला दर्शवायचा असतो. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे पद लिहिणं झाल्यानंतर डेबिटचे आणि क्रेडिटचे नंतर तुम्हाला जजमेंट घ्यायचं असते की या दोनपैकी कोणती साईड मोठी आहे ते तुम्ही रफ मध्ये कॅल्क्युलेशन करायचे. जजमेंट घ्यायचं की दोनपैकी कोणती साईड मोठी आहे, जी मोठी असेल तिचं टोटल अगोदर करून घ्यायची त्या साईडची आणि ते खाली लिहून घ्यायची. त्यानंतर 30 टोटल त्याच्या दुसऱ्या साईडला घेऊन जायचं असते आणि त्याच्यामध्ये फरक शोधावायचा असतो. आणि मग याच्यामध्ये जर डेबिट साईडला जर फरक येत असेल ट्रेडिंग अकाउंटच्या तर त्याला म्हटलं जाते टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि जर क्रेडिट साईडला जर फरक येत असेल ट्रेडिंग अकाउंटच्या तर त्याला म्हटलं जाते बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. आणि ग्रॉस प्रॉफिट असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला नेला जातो. आणि जर इथे ग्रॉस लॉस असेल इकडल्या साईडला तर तो ट्रेडिंग इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तो डेबिट साईडला घेऊन म्हणजे तो लिहिला जातो. ग्रॉस लॉस असेल तर कुठे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो लिहिला जात असतो. तर अशा पद्धतीनं आज विद्यार्थी मित्रांनो मी आपणास तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. पण हे ट्रेडिंग अकाउंट कशामधलं आहे तर पार्टनरशिपचं फायनल अकाउंट हे जे चॅप्टर आहे पहिलं याच्यामधलं तुम्हाला मी ट्रेडिंग अकाउंट आज तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उद्याच्या तारखेत मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यानंतर पार्टनरशिपचं कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट मी तुम्हाला समजून सांगेल. आणि त्यानंतर मग बॅलन्स शीट हे स्ट्रक्चरच चालू आहे सध्या, अजून एक्झाम्पल्स आपले चालूच लागले नाही आहेत. त्याच्यानंतर मग हळूहळू आपण एक्झाम्पल सुद्धा शिकणार आहोत. जे 12वी कॉमर्सचे जे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर यांचं जे युट्यूबचं चॅनल आहे हे सबस्क्राईब करायचं आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये जायचं आहे. नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्याला ऑल करायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे की मी आता जे रोज अकाउंट या विषयाशी रिलेटेड जे काही व्हिडिओज मी युट्यूबला टाकत आहे तर ते तुम्हाला दिसतील, तुम्हाला ते पाहता येतील. आणि एवढंच नाही मित्र हो, तर तुम्ही काय करा, तुमच्या क्लासमध्ये जे विद्यार्थी असतील 12वीचे 12th क्लासचे ज्यांचं इंग्लिश मीडियम असेल किंवा मराठी सुद्धा असेल तर त्यांना सुद्धा सांगायचं की सरांचे युट्यूबला नवीन नवीन व्हिडिओज येतात अकाउंट या विषयाशी रिलेटेड, तर ते आपण नक्कीच पाहिले पाहिजे. त्यांना सुद्धा सांगायचं तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणींना की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे यांचं युट्यूबचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्याला ऑल करायचं, जेणेकरून सरांचं जे काही अकाउंट शिकवण्याचे जे क्लासेस आहेत अकाउंटचं जे नॉलेज आहे त्याचा आपल्याला सुद्धा लाभ घेता येईल. तर असं तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही सांगा. आणि प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर यांचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्याला ऑल करायचं. आणि पूर्ण वर्षभर मी आपणास हा जो अकाउंटचा जो सिलेबस आहे हा अकाउंटचा सिलेबस मी तुम्हाला शिकवणार आहे. सगळे चॅप्टर मी तुम्हाला शिकवणार आहे आणि विशेषतः हे तुम्हाला घरी बसल्या तुम्हाला शिकता येणार आहेत. तुम्हाला कुठेच जायचं काम नाही, ना कुठल्या कॉलेजला ना कुठल्या ट्युशन क्लासला. फक्त युट्यूबचे रोज चे जे नोटिफिकेशन आहेत हे तुम्हाला मिळतील आणि ते तुम्ही बघायचे आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.